अथ श्री मल्हारी सप्तशती पाठ वाचन प्रारंभ। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंता ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये। जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रास्त्रे ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रन्मुखही निश्चिती शिनला ख्याती सर्वता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आनावीची आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देजे सदैव। पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मचला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे। किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै। शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा। आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था। असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 11 वेळा श्री मल्हारी मार्तंडांचा मंत्रजप ओम ह्रीं ब्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानंदं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं रुं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानंदं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम श्रीं रूं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानंदं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं रुं त्रुं सुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां समिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम रुं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं सुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां समिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं सुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं त्रुं स्रुं रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं सुं त्रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं सुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं रुं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं सुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं भ्रूं ब्रूं ह्रीं ओम ह्रीं भ्रूं त्रुं स्रुं रुं द्रुं प्रियानानन्दं गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवाय श्रीमल्लारये नमः। ब्रूं ध्रुं रुं स्रुं त्रुं ब्रूं ह्रीं मल्हारी कवच अथ कवच ध्यानम् ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरिनिभं माळसाभूषिताङ्गकं श्वेतांशखड्गहस्तं
विबुधबुधगणे सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैष चूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्योमोंकाररूपं। प्रथम करावे श्री गणेश नमन, सर्व सिद्धींचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते। शिव म्हणे पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच, हे गुह्याहुनी अति गुह्य अज्ञात आजवरी सर्वांना। पार्वती विचारी शंकराला, सांगा कवच हे हो मजला, काय फळ मिळे जपणाराला, कैसे करावे साधन, कैसे याचे विधी विधान, कोणत्या प्रकारे अर्चन, कैसे होतसे रक्षण, पठना करता कवचाचे। पार्वतीस सांगे कैलासपती, ऐक प्रिय सावध चित्ती, कैसा विधी विधान रीती, कवच साधावा करावया। शिखास्थानी प्रणवाक्षर, ब्रह्मा उद्गीत मस्तकावर, मूर्धस्थानी ओंकार, ललाटी महेश्वर रक्षावे। दोन्ही नेत्री मणिहंत्यास, भ्रूमध्ये भुवनेश्वरास, नासिकेवरी सुदेवेशास, मुखी ओंकार रक्षावे। शिवज्ञासा कंठावरी, पार्वतीस स्कंधावरी, खड्गराज बाहुवरी, हातावरी रक्षणे त्रिपुरांतक। शंकरन्यासा अंगुलीवरी, चंद्रशेखर हृदयावरी, पिनाकीला जठरावरी, दुर्जटी नाभेवरी रक्षो। महादेवा उदरासी रक्षी, शैलजापती कटीस रक्षी, त्र्यंबका माझ्या मांडीस रक्षी, गुडगे माझे कृतीधारका। दोन्ही जांघा ईश्वराने, घोटे माळसा पतीने, पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे। जोडून दोन्ही हात भक्तिधरे सावध चित्त, प्रार्थना मल्हारी देवास व्हावे करावी। ऐसे कवच हे मल्हारी, सर्व रक्षक सर्वतोपरी, नित्य नेमे जपता जरी, परत्र कल्याण होते। ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने, मनोनी हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा। करिता मल्हारीचे चिंतन, आदी व्याधी जाती पळून, जवळ येती कदापि न भूत, भूत प्रेत विषाच, कुष्ठ गळू द्रुहद्र रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग, नष्ट होती महारोग, चिंतिता मार्तंड भैरवासी। प्रतिचार 3 दिवसांचा, ताप उचकी नाशाचा, उपाय एक आहे साचा, चिंतन मार्तंड भैरवाचे। मस्तक शोळ निरसून जाई, रणविद्युविवादी विजय होई, सर्व कार्य सफल होई, मार्तंड भैरव चिंतिता। घोर वनामध्ये व्याघ्र सिंहादी श्वापदे, त्यांची बाधा कधी न होते, चिंतिता मार्तंड भैरवाला। सर्व कार्य सिद्धीस जाती, सर्व बाधा नष्ट होती, सर्व मनोरथ सकल पूर्ती, चिंतिता मार्तंड भैरवाला। पुत्रार्थीयांसी पुत्रप्राप्ती, धनार्थीयासे धनप्राप्ती, विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने। अश्वरथ पातका मिळते, भव्य सुंदर गृह लाभते, दासदासी राज्य मिळते, करिता स्मरण मल्हारीचे। आयुष्य आरोग्य यशप्राप्ती, काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती, संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने। चंदन आहे शीतल, त्याहुनी चंद्रमा अति शीतल, याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना। मल्हारी देवा जय जयकार, म्हाळसा कांता जय जयकार, मेंगनाथ महीपती जय जयकार, मैराळ खड्गराजा जय जयकार, खंडेराया जय जयकार, जय राजा तव जय जयकार, प्रेमपूर स्वामी जय जयकार, एळकोट खंडराव। ऐसे मल्हारीचे करिता चिंतन, सर्व संकटे जाती पळून, सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना। राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी, अग्निचोर भयंकरी, कशाचीही बाधा न होतसे, नाना सिद्धी प्राप्त होती, शांती सुखे पूर्ण मिळती, मनोकामना सफल होती, करिता चिंतन मल्हारीचे। या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन, आनंद रूप मल्हारी भगवान, त्यासी भजितो मी सर्वदा। भजन पूजन मल्हारीचे, करिता पठन कवचाचे, मंत्र स्तोत्र जप नित्य साचे, सिद्धी मिळती सहजची। पार्वती विचारी शंकराला, विनंती माझी तुम्हाला, संशय माझ्या मनात आला, त्याचे निरसन करावे। नाव मल्हारी देवाचे, तुमचे स्वरूप दिसते साचे, भक्तांनी काय मानावयाचे, भिन्न अथवा एकदेव। शिव बोले पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला, सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल। मी आहे विश्वाकार, स्वरूप माझे चराचर, मनी ठेवा हा विचार, मजहुनी काही भिन्न नसे। मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर, मल्हारी माझा अंशावतार, दृढ श्रद्धा ही असावी। भजन पूजन मल्हारीचे, जप व पठन कवचाचे, तेच आहे शिवशंकराचे, शिव मल्हारी एक असे।
श्री मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी आयुरारोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांछित घडोनी येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रति दिवस ऐसे पठन करा 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा स्वप्नात येई मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शाप मुक्ती लाभेल नित्य सहस्त्रावर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम अमर्यादोत तो कल्पद्रुम भक्तोद्वारा प्रगट झाला तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ महीपती तू कृपाळो आलो शरण मी तुझ्या चरणा भजन पूजन जे तुझे करीती नित्य कवचा वर्तने होती त्यांच्या सुखानको गणती हीच विनविनी सेवे करीची येती श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम श्री मल्हारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः अनुष्टुप छंदः श्री गंगा माळसायुक्त मल्हारी देवता भूर्भुवः स्वः इति बीजं तस्य वितुर्वरेण्यम् इति शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयादित्यस्तं श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः पूर्वश्वेतांबरं देवम् आग्नेयां रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यां क्रोधभैरव पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धार्थम् ईशान्या शिवकर्पूरम् ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्लहारिणीम् अन्तरिक्षं सदानन्दं येळकोटस्वरूपिणम् एव एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भ्रुवोर्तमध्ये तु ओंकार द्विदले सहस्रभावनः नेत्रे त्रिपुरान्तकं देवं नासिके कामहारक मुखे मुमुक्षुनाथाय कंठकर्मकलामृतं हृदयं हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रीलय रुद्राय उदरे ऊर्ध्याकर्जं मध्यम रक्षतु कायार्ति नाभे नारद जायते गुह्यं गुरुपथान्माय जंगी जीव प्रदोक्तु जानुमण्डल जानाथ पदपरासाद प्राप्तये अंगुष्ठे सर्वतीर्थानि सर्वांगे परमेश्वरः एवं अंगेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणं प्रथमं काशीनाथाय द्वितीय पंचलिंगयो तृतीयं प्रेमलिंगाय चतुर्थे देवरूपिणीं पंचम प्राणप्राणाय षष्ठं षड्भुजक्षेमकं सप्तकं सपाकं सिद्धिं अष्टकं अंबिकाप्रियं नवमं नागनाथं च दशमं शोषहारकं एकादशं महारुद्रं द्वादशं ज्योतिलिंगयो त्रयोदशं त्रियोगी च चतुर्दशं त्रिभुवनत्रये पंचदशं मंगलपूर्वं षोडशं च समाधिने सप्तदशं गुह्यारूपम् अष्टादशं च अब्जकं नवदशं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता 19 नामानि विश्वंभर स्वरूपयो ज्ञानसिंधी भवेत् प्राप्ति एकादशं जपं जले स्मशाने दशपाठ च सप्तवार पठेन्तरः सर्वशगो भवेत् हानि संग्रामे विजयी भवेत् अश्वत्थं बिल्वं मान्दारं चन्दनं धातु पंचकं श्यामां सुगन्धिं कादम्बा नववारं पठेत् सुखं मंत्रसिद्धिं नवरात्रेण अष्टरात्रं च देवतं पंचरात्रे च नवश्यं त्रिरात्रं त्रिसमाहितं द्विरात्रं व्याघ्रसर्पानां मोहनं मंत्रमालिका एवं हृदयं मार्तण्डं पाठं शुभं कुलम्भये मार्तण्डं क्षेत्रमान्यो वा कर्मधर्म सुखावहम् एवं वक्ष्यति ते कार्य मार्तण्डरूपदर्शिनं भावार्थतारको देव परब्रह्मस्वरूपिणीम् इति श्रुति स्मृति योगार्णव श्री मार्तण्ड अवतार प्रोक्तम् ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्रं संपूर्णम् मल्हारी अष्टक त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही तेही ब्राह्मण हो मध्वजे विध्वंसले सर्वही आला ते समयी सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संगे घेऊन सप्तकोटी गण हो आला असे भूतला
खंडेराय म्हणून प्रगटला अद्भुत त्याची लीला. संबोधे मनिमल्ल मर्दोनिया केला पहा दंच हो. तो हा पाहुचला कृपाजल निधी मल्हारी माळसा कांत हो. घेता हा अवतार दृष्ट द्रुमनी सद्भक्त रक्षियले. गायी ब्राह्मण होमध्वने हे धर्मे संस्थापले. कीर्ती गाती भ्रूगुमनी जन सदा सत्कर्ती उदंड हो. तो हा पाहुचला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. संतोषी जन सर्वदा उधळिती भंडारा देवावरी. झालासे विजय म्हणून दिवट्या लावून या प्रेमरी. केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळले दैत्य हो. तो हा पाहुचला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. प्रारंभी स्थळ प्रेमरी प्रदुपरी पारीस आला असे. नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे. ऐशिया जवस्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहुचला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो. झाले लोचन तृप्त पाहता मुखशशी तो माळसा कांत हो. अश्वारूढ करी स्वयंत्रा झळके शस्त्र अखंड हो. तो हा पाहुचला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. ऐशिया कुलदैवता नमुनिया जो नित्य भावे भजे. त्याला काय उने नमाघात सदा अद्यापही देईचे. द्याता देईल भुक्ती मुक्ती समान वारोणी पाषांड हो. तो हा पाहुचला कृपाजलनिधी मल्हारी माळसा कांत हो. मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचेही कळी काळदास्य करोनिया राहील हे तो खरे. येथे शाश्वत रंगला निजसुखे कर वारोनिया डंब हो. तो हा पाहुचला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये श्री गुरुमाऊली विरचितम मल्हारी अष्टकम संपूर्णम. अथ श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला. ध्यानम. ध्याये मार्तंड रूपम अचलचल विभुकोटी सूर्यप्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकल जनकरम कर्मधर्मादिनाथम अश्वंबोधावरूढम परमविरलं श्रीकोटिकर्दर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजय जयकरं माळसाकान्तसिद्धं. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझे आचरणे ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमोती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्योत्पत्ती तिची आचरणाशी. करुण मन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार. मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुसती तयांशी सेवे करी सेवा आपुल्या कुलदैवताची. दादांनी दाखविली कुलदेवता सांगावे आपण कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता. आशीर्वाद तयाची मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितलीची नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी कालाच्या लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयानी संहार त्या मनिमल्ल दैत्याचा. माळसा महाकाली स्वय प्रगटली शैलजा बाळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पुरविला आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महाशंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयाची नसे पार. जो उद्धरील मानवा भवसागर तयाचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने.
भुक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा, पूर्वी कृतयुग माझारी, कवने एके अवसरी, पिडिले ऋषीश्वर भारी, दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे सनत कुमार, जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार, दरिद्रे पिडिले चे ऋषीवर, तया प्रते सांगतसे. सनत कुमार उवाच, सप्तधर्मपुत्र तपाशी, आले मनिशूर पर्वताशी, अति तीव्र तपे मानसी, करीती झाले आश्रमाशी. त्या आश्रमाचे महिमान श्वापती, वैर सोडून करीती क्रीडा एकत्र, स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही, कोकिळा आळविती लवलाही, बकशुक रुंजी करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर, वरश चंपकलताचा बडिवार, केळी नारळ फणस सुंदर, शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे, जले परिपूर्ण मनोहरे, कमळे फुलली सुंदर, मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी, आला एके अवसरी, खड्ग झळते तयाचे करी, छेदितसे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित, शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसिले, अनेक वृक्ष उपटिले, दैत्यांनी अत्याचार केले, अति ऋषी पारावार. अग्निहोमाची यज्ञकुंडे, आश्रमातील उदक पात्रे, अनेक प्रकाराची यंत्रे, मळमूत्रे अपवित्र केले, पुष्पाचे वृक्ष उन्मळले, घरेद्वारे विध्वंसले, मद्यपान करिता आले, उद्ध्वस्त केले आश्रमास तये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा, जैसा धरणी कंप जाहला, म्लानवदनी सृष्टी झाली. ऋषीश्वराशी घोर पीडता, कंठीपाश असे बांधिता, व्यापी सरोवर मध्ये बुडविता, दैत्य ते महाभाव. तया ऋषींच्या कांता, त्यासी व्याकुळ करिता, नाशिला त्या प्रतिव्रता, मल्ल दैत्य ते वेळी. ऋषी बोलती मनी, आता आश्रम सोडून कोठे जावी आम्ही दैत्यांच्या पीडे करुनी. पूर्वी आम्ही पाप केली, तेची फळे प्राप्त झाले, दैत्य आम्हा गांजिले, आम्ही अनाथ झालो. आता कोणाचे सांगणे, कोण्या राजाशी मागणे, देवराजही जिंका नको त्या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी, की सांगावे ब्रह्मदेवासी, का जावे वैकुंठाशी, पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी, तोच हारील दुःख राशी. ऐसे विचार करीते मानशी, दैत्य पीडित ऋषीवर, आणि का पर्वता जाणे, तेथे कुटुंब अग्निहोत्र ठेवणे, मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासे. हे मल्हारीचे चरित्र, ब्रह्मांडी पुराणे असे विचित्र, ते करुणी पवित्र, गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित. प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वतासी, गेले सारे अमरावतीसी, इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासन, इंद्र बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, यमपाश सोडूनी, कुबेर नवविधी घेऊनी सेवा करीते शक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करी स्तवनाशी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरात. ऐसा तो देवराना देखून या ऋषीगणा, स्वतः उठून या सिंहासना असे नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच, दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच, तुझे अभय आम्हासी, म्हणून मनुचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य. घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला, आम्हासी पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्रे धरून, कुटुंबे अनेक पर्वत ठेवून, आले तुझ शरण तू सर्व जानसी. देवराया इतुके करणे, दैत्य मनिमल्ला वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शक्र उवाच, त्या दैत्ये ब्रह्माचे आराधिले, एक अंगुष्ठी तप केले, त्या धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णू वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपा दृष्टी तयाची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखाला ऋषींनी कमल नयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौसुभ झळकीत, वर्णे कुंडल मिरवित, हृदयी वैजयंती शोभत.
गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभे, पद्मासनी बैसले श्रीहरी, मदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी वोरोतीला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे, प्रिय भक्त ऋषी नारदाधिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकाधिक, भक्तिभावे शोभतात, धर्मपुत्र ते पाहून आनंदले, नेत्रदयाचे जळी भरले, नमस्कारुणी उभी ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मी सहित राजहंसा, जगन्माता जगज्जीवना. ऐसी स्तुती ऐकूनी संतोषला तो चक्रपाणी, गंभीर वचनी पुसता झाला ऋषींची. श्री भगवान उवाच, प्रसन्न झालो तुम्हासी, काय येणे केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हात कोण कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे, ऐकुनी श्री महाविष्णूंची वचने, संतोषले धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मनी मल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमुसे आश्रमासी नासविले, अमरावतीचा राणा तो मनिमल्ल जिंकिला, पिढीते आम्हा दृष्टीजनात, हे सर्व तुम्ही जाणता. श्री विष्णू उवाच, मनिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमरते जाहले, कोणी जिंकू न शके तयाशी, ते न हार मानती, एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिव भुवनी, तुम्ही आम्ही समवेत, वृत्तांत सांगू ब्रह्मादेवास, विनंती करू तयास, तोच वधील मनिमल्लासुरास, चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवून समर्था, सांगतसे श्री गुरु माऊली. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, महाविष्णुसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन, आकाशमार्गे करुणी गमन, निघाले दर्शना कैलासासी, तयानी कैलासगिरी देखिला, सहस्त्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला, हिमगिरी शुंभू निवास, त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी, चंद्रिके सारखे निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी, जेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चले, दाही दिशा घमघमीत, जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती, रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहुणी नर नारी, कामधेनू तेथे रवंत करी, शोभताती अतिसुंदर, हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तेथे शोभिले, रत्नखचित सुवर्ण मंदिरी, कळस झळकती शिखरावरी, ध्वज पताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्त प्रभावळी शोभती, प्रथम सुमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्पकराजाची केली, चौथी निळकंठी शोभिली, पाचवी पोवळ्याची प्रभावळी, 6वी पाचुने बांधली, 7वी हिऱ्याची निर्मिली, झळकली वीज अंबरी, मुक्त कलाचा निर्मियेला, अमृतासारिख्या धवला, स्फटिका समसोज्वळा, भिंती शोभतात मनोहर, ऐसा कैलास देखुनी, धर्मसूत आनंदी होऊन, श्रीविष्णू संतोष पाहून, तेथे जाते झाले. ऋषींनी देखील शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान, लेखनी जाते आटून, मज पामराची काय कथा, त्या सुंदर शिवभुवनी, नाना देवता बैसोनी, अष्टलोकपाल सेवा करुणी, ओलांगताती अखंडित, सुरवर सकल इंद्रादिक, विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेविताती सेवकपणे, अप्सरा समुदाय मिरविती, गीतनृत्यांची माला धाविती, शिवसभेते रिजविती, नृत्य गायने करोनिया, ऐसे वर्णिले शुभ भुवन. पुढे कथा अति गहन, सावधान करुणी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, देखुनी सभा रत्नचडित, नाना कलावंत सेवित, स्थोर विस्मय धर्मसूत, पावते झाले सर्वही, जे मनिमल्ले पिडिले, तापात्रयाग्नीने पोळले, ते शिवसभा पाहुनी आनंदले, हृदया माझी अत्यंत, सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पुण्य करोनिया, जैसे शराब्दीचे कल्लोळ, कामधेनूचे क्षीर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसतसे, कमळ दली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अतिभव्य शोभा, जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे, दिसती आरक्त कोमले, भक्तांच्या हृदयी जिंकेले, पाप ताप शोक हरे,
ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत, व्याघ्रचर्म असे परिधानित, मरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खड्ग, पिनाक बाण खट्वांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरी येला. ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोरदंडे धरली करे. कंकणे सर्पाची भयंकरे, दिसता ते दृष्टीशी. पूर्वे सुंदर मुख कमळ, कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल, परमप्रीती करोनिया. पश्चिमे मुख कमळ मिरवीत, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कदर्पाचे दहन करीत, शिव त्रिनेत्री शोभतसे. उत्तरमुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवीत, विभूती त्रिपुंड विराजित, सुहास्य वदनम शिवसुंदर. मेघासारिखे सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पाशोभित माळ, दक्षिण मुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडित समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी, गौरीजा असे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भावाने शिवयोगा ते पावली. सृष्टी सर्वही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताची ती गिरिजा भवानी, समवेत असे शूलपाने. ऋषी संतोषले अंतःकरणी, साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच, जय जयाजी शिववरद मूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती. नमन तुझ निजभवावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा, महारुद्रा. नमन तुझ नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भावनासी, भूतनाथा भव्य शंकरासी, त्रिपुरांतक. नमन तुझ नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणेतयासी, नमन वेदकर्त्यासी, वेदधरितयासी. नमन नम सृष्टिकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टिपालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी. नमन असो. ऐसी शिवाची स्तुती करोणी, ऋषी सभेत उभे राहुनी, विवळ अंतःकरणी विराजोनी, अश्रू ढाळती तेथे. शंभू उवाच, तुम्हा कवने कष्टी केले, दुमर्दे तपभंग केले, कोणा तुम्ही दुखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच, महादृष्ट मनिमल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत, तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास. मनिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले. वरदाने उन्मत्त जाहले, महितळी राज्य करू लागले, सकळ जनाते पिडिले, ऋषी तेही न सोडिले. भगवंत तू सर्वत्र होसी, आमचा वृत्तांत जानसी, महादोषाते खंडित होसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच, ऋषी हो तुम्हा ते तयाने नाही पिडिले, दृष्टकर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मनिमल्लासुरांनी. मी वदिल त्या दैत्यासी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आळपटल्या भूमीसी, उग्र रूप धरोनिया. तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, द्रुतमारी नाम तियेचे. द्रुतमारी उभी ठाकली, दंतदाडा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमावली करीतसे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच, शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, श्री शोभतसे मृकुट चंद्राचे, खड्ग पाश हाती शोभे, सवेश्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभे दयाते शंभू मार्तंड, समस्त देवांचे आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनासहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे करी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच, मयुराचे वाहन आरूढले, शक्तीसहित बैसले, नीलवर्णी कवच शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, धावा नलदीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मांस भक्षण करीती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पाश हाती मिरवीत, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवीत, ती सेना गजाननाची. शस्त्रीचा मर मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती. सप्त अश्वरथ शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्वगज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मादैवाचे दळ, शंख चक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनतकुमार उवाच,
देवसेना घेऊन सारी वधावया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखोनी भयातुर दूत होऊनी आले मल्हार सुरापाशी धावोनी सांगती सैन्य वर्णन तयाला दूत उवाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिल्या अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळहळत आलत मार्तंड भैरव मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणितो शिवासी वृषभ वाहन असे त्यासी भस्म गजचर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा तया दूतासी सनतकुमार उवाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी झाला मग वीरा ते पाचारोनी रथ अश्व देऊनी बहुत सन्माने करुणी युद्धास तयार करीत असे सुरा देऊन असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपती गजाशी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल उद्वहासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगल तो अश्वासी नर विध्वंसन दैत्य तो बोलविता झाला धुम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरासन अश्विजिव्वास एक एक दुर्धर दृष्ट असती जय इंद्र नील मकर तुंडास खड्गवीरा खड्गादृष्टास नांगरधारी वक्रदुंत शुंड हस्तास बोलविता जाहला या अवधी या दैत्यांसी वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रमासी आपणही आरूढला इंद्ररथासी अस्त्रशस्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवते असे दुस्सहपणे तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्री चामरे विराजित उल्लासित मल्लबंधूस दैत्यसिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे धनानती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकून सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीते झाले तेथून आता संग्रामाचा रस सांगेने समर्थांचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच दृष्टकडी काळा ते नाशी श्रोतीत देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहुनी अधिक पारिवारित मनिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्ये महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी भिडत वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारिती खडंतर भाले वर्षती घांडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळ हानेती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रास्ते वाजिती सनसनाट तेने होतसे हृदयस्फुट संग्रामी धीरन धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्ये मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूप घेते कोणी विचित्र रूप पालटते कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र जादू टोना अगर उपाय योजती एक वीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुणिया जे दैत्यरणी पडले ते मागुते नाही उठले शिवगणरणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले पडला देखुनी दळ भार कोपे खवळला मल्लासुर सारथियास बोले महावीर मी वदीन तया सकळा खड्गदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुरासी सैन्य न पुरे आपल्या कोपासी मी असे तयार युद्धासी विढा देई मज आता खड्गदृष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवार आला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथासह शंभू उवाच आला महादैत्य युद्धासी घेऊन देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारीन या दृष्टासी म्हणून युद्धास निघाला आपुल्या सैन्यासमवेत कार्तिकर्णी उभा राहत मयुराचे वाहन वर्तमान विचित्र छत्रे मिरवीत खड्गदृष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य अनुनी रक्षणासी सैन्यासमवेत आला आहेसी क्षडानना बाळ तू तैसा नवे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा माझे तिकट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकेला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्षता झाला त्या महादृष्ट दैत्यावरी मान जवळी आले दैत्याने खड्गाने छेदिले त्या वरच्यावरी निवारिले अतिलाधवे करुणिया
दैत्याने संधान केले. स्वामीने आकाशी उडवून चुकविले. दैत्य कुरूपी संधान केले. सेवेची 12 पान सोडले. तयाने स्वामीसी घायाळ केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडली. दैत्य बाणे निवारिली. न सावरता जवळ पातळी. वक्षस्थळ आदळली. दैत्याच्या शक्तिघाती विवळ चाहला. रणभूमीसी उताना पडला. प्राणाते त्याजिता झाला. खड्गदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणासी. सैन्य पळाली 10 दिशी. गण मारिती तयासी. पूर आला. ऐसा खड्गदृष्ट वधिला. स्वामी कार्तिक विजयी झाला. सकळ देवी पुष्पवर्षाव केला. स्वर्गातून तयावेळी. पुढील कथेचा सौरस. उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश. ते सांगेल समर्थांचा दास. गुरुमाऊलीच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. स्वामींनी खड्गदृष्ट वधिला. मल्लासुर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला. युद्धा लागी दैतेंद्र. उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवार आला. घेऊन रणभूमीसी पातला. महाक्रोधे करोनिया. तया येता देखिला. शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला. श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला. गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा ठाकला. सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच. अरे गौरीच्या बालका. सुखे खाशी मोदका. येथे काय अश्वखा. जाई परतोनी माघारा. श्री गणेशाय उवाच. श्री दैत्या अधमासी. उगासी किती बडबडसी. भक्षिण सैन्य मोदकासी. क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक. तुमचा झालो अंतक. संग्रामी माझा धाक. तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसे गणेश बोलता. दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता. रथ तोडी गणेशाचे. गणेश लाजला मानसी अवगाने. मग क्रोधाशी सोडिता झाला अस्त्रासी. दैत्य घायाळ रणभूमी. राक्षस मग काय करी. सिंहासे रूप धरी. गणेश शुंडास विदारी. तिकट नके करोनिया. गजानन महाकोपला. दंड हृदयावरी मारिला. क्षीरशेदता चाहला. उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यसे पडता. मल्ल कोपे खवळला. कुंतलोमास झाला देता. विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धासी निघाला. सर्वे लक्ष दळभार चालिला. चतुरंग सैनी मिरविला. महावीर पलाढ्य तो. दैत्य आला संग्रामासी. मार्तंड भैरव पाहुणे त्यासी. आज्ञा देतसे जयनंदीस. जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला. शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्रे मिरविला. नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाची रथी बैसला. त्रिशूलादी आयुधे सकला. तयाशी कुंतलोप बोलला. रणभूमी तयावेळी. कुंतलोम उवाच. अरे तू शिवासारखा दिसतोसी. तयाची आयुधे घेशी. म्हणून काय शंकर होसी. तू वाहन तयाचे. जयानंदी उवाच. महादेवाचे कृपे करोनी. शिवस्वरूप पावलो जान. आम्ही आहो तयांचे गण. आलो वाधार्थ तुझिया. मग कुंतलोम रागावोनी. ललाटीचा स्वद पुसोनी. धनुष्याला बाण चढवोनी. संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले. अतितिकट ते वर्षावले. जयनंदीवरी टाकिले. महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला. महाहलाहले निर्मिला. सर्व शक्तीने ओढिला. सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला. हृदय फोडून गेला. पृष्ठी रंध्रे घेऊन निघून गेला. दैत्य व्याकुळी झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता. अनेक बाणे वर्षिता. नंदी भव पावता झाला तयावेळी. सारथी भूमीवरी पडला. अश्वरथ मुराडीला. ध्वजधनुष्य मोडिता चाहला. मुष्टीने जयनंदीचे. देवसैन्य पळाले. दैत्य सेनेचे भक्षिले. खड्गाते तुर्गा मारिले. सेनेने तयावेळी. सैन्य भक्षिले देखोनी. नंदी क्रोधे आवेसोनी. रथसारथी घेऊनी. सिंहनाद करिता चाहला. क्रोधे नेत्र धगधगीत. प्रलयाग्नी सारिका दिसत. शर जाळते सोडित जयनंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले. सैन्य अवघेची मारिले. मग अग्निबाणा ते काढिला. कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला. रक्तप्राशन करिता झाला. प्राण घेता चाहला. त्या कुंतलोम महादैत्याचे. ऐसा कुंतलोम मारिला. जयनंदी विजय पावला. पुष्पवर्ताव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले. गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कैसी झुंजीत. ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तोध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडिलाचा वृत्तांत मनिमल्लासुरांनी. ते वेळी मनिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणआतुरे वाजवित गहन. रणभूमीसी निघते जाहले.
मने दैत्य उवाच सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करती मार्तंड भैरवासी रणी पाहे माझ्या युद्धासी जे न देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्राधिक देव पूजती रणी जिंकिल मी शिवासी करुणी युद्ध संग्रामाशी. मी जिंकिन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी जय पावेन निश्चयेसी ऐसा जान दैत्य राजा. मनी दैत्य ऐसा बोलला सिंहनाद गर्जिल्या त्रिभुवन आदळित झाला त्या अतिगर्जनेने. नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झालीत हे वेळी. कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी. विषभुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजय सारेकी कुंडले चमकत. मनी दैत्य महावीर पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी. ऐसा पाहुनी मनीसुरासी मार्तंड भैरव मने गणासी. दूर व्हावे तुम्हा युद्धासी मी पाहीन दैत्य बलवान. संग्रामाची इच्छा करून मार्तंड भैरव रणी चालला आपण. सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन. मनी दैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित. ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला. गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्रांची निर्मिली. उंच गदा ती महाबळी दैत्याने खड्गाने निवारिली. मनी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी. कैसी युद्ध करीसी आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखुनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी. सोडिले सहस्त्र प्रभव बाणी त्यामधून मत दैत्यावरी. बाण जाळ येता देखिले दैत्य खड्गे छेदिले. जैसे योगीश्वरी जिंकिले चित्तासहित विषयासी. दैत्य काय केले 11 शती खुरपी संधान केले. मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करून या. देवाने बाण धगधगीत सोडले ते तयाच्या मुकुटी आढळले. रत्ने विखुरली तये वेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खड्ग चंद्रचूडे करी घेतले मनी दैत्यावरी धावले. वेगाने शिर तयाचे तोडिले त्या दैत्य मनिकासुराचे. मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले. शंकराशे चावू लागले तया वेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कोपीला क्रोधे करुणी. दैत्य गेळी कर्तरी मुख पसरोनी जणू गुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळ गदा मारिला. पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यासुर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खड्ग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारला तरी तो युद्धे करीत असे. यावरी गिरिजापती आवेशला अग्नस्त्र टाकीत झाला. मनी दैत्य जिव्हाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित. मनी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरंग तीर्थ झाले त्वरित. बहुत पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित तिकट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करोनिया. असंख्यात शरपातले शंभूचे अंगी भेदिले. कपाळी कुंडली लागले महादेवाच्या मुकुटावरी. बाण शिवा ते खडतरले श्रीभूषणे सर्प भेदले. मग मोडते झाले रुंड माळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूप जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विवळ जाहला भूमीवरी पडला. डोळे फिरवू लागला मैनी दैत्यासूर. देवाने चरण उचलिला दैत्याच्या मस्तकी धरिला. त्याने हस्ते धरिला वैर विसरुनी देव संतोषला. मनिकासुर उवाच रणी मृत्यू देखलासी न सोडी तुझ्या चरणासी. साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्वस्वामी तुझं नमन माझे. नम नीलकंठा रौद्र दानवाच्या अतिमहारुद्र. शंभू शांता देवेंद्रा तुझं नमन माझे. नमन रत्न मुकुटाधरासी नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपासी तुझं नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका. खड्गपत्रधरा कैवल्यदायका नमन तुझं माझे. नमन भक्तजन आनंद करियासी. विश्वनायक शेखरासी. नमन डमरू हस्ता सदाशिवासी तुझं नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकुनी प्रसन्न झाला शूलपाणी. बोलता झाला कृपावचनी त्या मनिकासुर दैत्यासी. शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करुणी पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया. मी देईन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मनिकासुर परिसा श्रोते हो. मनिकासुर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न. जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन. त्याचे अखंड लक्ष्मी द्यावी. जे अश्वरथ गजाते पाविजे. पुत्र पौत्री राजकीजे. महान सौख्य लाभिजे. मुखी वाणी सुलनित असो. स्तोत्रपठन जयासी मोक्ष द्यावी निर्धारेसी. मस्तक माझे तुझे या चरणासी निरंतर असो द्यावे. माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सानिध्यात. असे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयाशी. मार्तंड भैरव उवाच
मनी तू मागतले ज्या वरासी ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करुणी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्तीने पठन करती, ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुनिया. मणिकासुर ऐसैव दिला शिव प्रसन्न झाला, ब्रह्मांडी पुराणी व्यास बोलला सप्तशतीत ऐसे वर्णिला. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला, मन भक्तीने प्रसन्न झाला. मला ते रक्षावे इच्छिता जाहला, मनीचा बंधू मनोनिया. मार्तंड भैरव उवाच. बोलावे म्हणे विष्णूसी, तुम्ही सांगावे मल्लासुरासी, सैन्यासहित जावे पाताळासी, प्राण आपुला वाचवावा. तू गेलिया पाताळ भुवना, ऋषी करतील अध्ययना, देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतःकरणे निर्मळ होती, या गादी करती, राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देवयज्ञाचे अंश बक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती, तू न जरी जासी पाताळासी, हा भैरव वधील तुझ. ऐसे शंभू वचन ऐकून वैष्णू गरुडावरी बैसुनी, एकालाची शांतमूर्ती धरुणी मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता, महाविष्णू झाला सांगता, मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच. मी प्रसन्न झालो तुझसी, बहुत दैत्य पडले रणासी, सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला. रणी बंधू गोत्रज पडिले, मित्र सोयरे वदिले, आत्मविश्वासू मारिले, महाक्रूर रण असे. तुझा प्राण सखा मणिकासुर, तोही मारला महावीर. ऐसे समस्त झुंजार वीर, मारविले तुवा दुमर्दा, मारिले असंख्य महागजाते, वायुवेगिया तुरुंग माते, रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पायदळाते. आता ऐसे बुद्धी की जे मार्तंड भैरवाते शरण जाईजे, दैत्यासहित पाताळी राहीजे, रक्षी प्राण आपुले. क्रोधायुक्त मार्तंड भैरवासी, मृत्यू असे जयापाशी, तू युद्ध समर्थ नव्हेसी, एक माझे दैत्य राजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी, तुझा देह जाईल आहुतीसी, प्रचित आली तुम्हासी, मग विषभक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी, म्हणून सांगतो हितासी, ऐक माझ्या वचनाची, जावे पाताळी तुवा. ऐकुने विष्णूचे वचन, मल्लासुर करी नमन, स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी. मल्लासुर उवाच. मी मागेन ते द्यावे, स्वामी तू येथे राहावे, युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी. शिवगणासहित वर्तमान रणी पडता जाण, तुझं मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे, माझे युद्धाचे कौतुक पाही, मी महान दैत्य आहे वदिल मी सर्वास. शंभूने रणी मारिला, सैन्यासहित मनी गिळिला, पाहिन मी प्राणसखा आपुला, माझ्या हृदयी तो वसे. भैरवाची जठर विधारीन, रक्ताच्या नद्या वाहवीन, तयामध्ये स्नान करीन, विसरीने जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेले असती, रुधिर प्राशन करू पाहती, तोवरी तृप्ती न पावती, माझे अंतःकरण स्थिर नोहे. देवाचे रक्तबिंदू करुण, आकाश करीन परिपूर्ण, तृप्ती पावेन प्राण, ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण, काय युद्ध करतील जाण, जैसा अग्नी तृणी दाहीन, तैसे करणे समस्तांसी. दाडांनी चर्वण करुणी, देवासहित बक्षीन, बंधू मणिकाचा सूड घेईन, ऐसा गरजे दैत्येश्वर. बंधू शोके हृदय पोळत, समुद्र तो शिरा तरी नाही विजत, आता मी नाही सोडित, शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू उवाच. सांगतो मल्लासुर तुझस, ऐक माझे पर्येसी, सोडून आत्मघातकीपणाशी, सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी, तरी निर्धारी मृत्यू पावसी, नेती दोषी कारण होसी, ऐक दैत्य राजा. दैत्य उवाच. प्राणभये जे सत्व टाकीते, ती कुंभी पाखी पचती, आकल्पावरी तेथे वसती, म्हणून लढते भैरवासी. ऐसा विष्णूचे बोधिला, दैत्य मानिता नाही झाला, तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो. गुरुमाऊलींची थोरी, प्रसन्न करीतसे मल्हारी, ही कथा तापत्रयाते हरी, स्वामी सेवेकऱ्यांच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. ऐसा विष्णूंनी समजावला, दैत्य क्रोधे खवळला, मध्ये उद्मत संग्रामी आला, अनेक योद्धे घेऊन या. माता शेंदूर असे लाविला, मस्ताकी जटा मिरविला, उंच इतका मेघमंडळी लागला, निळ मेघवर्णे दिसे. मल्लासुर शस्त्रे मिरवित, मायावी दैत्य समवेत, अंगी कस्तुरी चर्चित, कुंकुमागार सहित दैत्य. ब्रह्माने काळकोट निर्मिला, काजळाचा गिरी ओतला, आकाशी स्तंभ उभारला, इंद्रधनुचा तये वेळी. महाकाय योद्धा मल्लासुर, नवर्णवे त्याचा विस्तार थोर, रणभूमीचा आला महावीर, सिंहनादे गर्जना करी.
त्याच्या सिंहनादे करुण मेरू छत्राखाली आला आपण कैलासही भये कंपे करुण मुकुट पर्वतला पर्वताचा भये कंप झाला समुद्राशी वडनावल सेवितयासी शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणतसे त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंप मानुनी सिद्धांनी सोडली आसनी तपभंग दयांचा अनेक सैन्य परिवारीला मल्लासुर उभी रणी जाहला मार्तंड भैरव देखीला मग आज्ञापित द्रुत मारीसी आज्ञेने द्रुत मारी उठली हाताने कुंजरी ते धरती झाली आकाशे फेकती जाहली अति प्रौढी करोनिया अश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती तुरुंग मे तुरुंग मारिती फेके उचलोनी रथा महारथासहित शस्त्रधारी दैत्य पडिता ती तया ते जिव्वेने उचलती थोर कडकडाटे चकळती घृत मारी दैत्य सैन्यासी नानाविधे शस्त्र गिळते तिचे चटराग्नी भस्म होती ती अन्न जाहली होती द्रुत मारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससी रणी न पुरसी माझ्या ग्रासा लागुनी द्रुतमारी सरी असे महान ऐकुनी ऐसी सैन्यांची बोली द्रुतमारी उंच जाहली सहस्रबाण वर्षा लागली तये वेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी द्रुतमारे सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बन खाली आले महासुराच्या अंगी लागले मोडताच पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्य राजाचे आकाशी गदा भिडवून द्रुतमारीसे मारे रागावून तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन द्रुतमारीवरी गेला धावून तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा द्रुतमारी कोपी आवेशली दैत्याने खड्गाने दैत्याचे मारती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विवळ तेथून शोणित निघाले क्षोणित तीर्थ जाहले मानवासी पवित्र करते झाले त्या मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायावी भुजेसे काढले खड्ग घेऊन धाविले द्रुतमारी ते वेळी द्रुतमारी भरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी दैत्य ही आकाशी उडला मग द्रुतमारी आले भूमंडळा अमोघ बाण सोडते जाहला द्रुतमारीवरी गगनातुनी असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले द्रुतमारीसी भेदते जाहले ती पडे रणभूमीसी बाणे भेदले मस्तकासी शत लागले स्तनासी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते जाहले जाणू जंगा औराशी कपाळी गंधस्थळी नाभिसी असंख्यात लागले द्रुतमारीसी विवळ झाली ती द्रुतमारी पडती पाहुनी मार्कंड भैरव कोपलामनी निघाला दैत्यास सामोरा होनी दैत्यांतक महादेव लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वदेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच द्रुतमारीसी विजय होऊनी अतिशौर्य उन्मत होऊनी मध्ये प्राशन करुणी मार्तंड भैरवासी दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवविहीन असे तू सेविते मे अनेक कुंजरी तू एका वृषभावरी तू मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गजचर्म पांगरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू सर्पांची भूषण लेईसी आम्हा असती कांचनासी सुवर्ण जमिश्रित चंदन त्याची मजसी लेपन तुझ भस्माचे उदळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे सहस्त्र स्त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझ पाशी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर मने युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी स्पर्धा करिता गजाशी काय उंदीर समर्थ हो समुद्राचे करावया पाशन बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयासी काय समर्थता वायुसी सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे ऐसा कठीण वचने ऐकोनी मनी खवळला शूलपानी सोडिले अनेक तिकटमानी त्यामधून मत दैत्यावरी बाण येता देखिले दैत्य प्रतिष्ठे निवारिले उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी दैत्य येता देखोनी शंकरी दृढ मन करुणी खडतर शरद सोडून दैत्य राजाची रोखिले बाण मल्लाचे अंगीत आदळताच ते मोडिले दैत्य तृणापरी मानले खडतर बाण शिवाचे भैरवे उड्डाण केले तिकट खड्ग करी घेतले दैत्याच्या वामभोजी मारिले मग डमरुनाद केला डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले दैत्य सिंहनादे केले दोघांचे युद्ध परवर्तले उपमा नाही तयासी मेरू पर्वताची या शिखरासी कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल
दैत्यांनी गजरूप धरिले, डोके गगनासी लागले, सप्तसागरासी आंदोळले, पुष्पाचे विक्षोभ करोनिया मदाची धारा पडती, तेने पर्वत ओले होती, मदोन्मत तो गजपती, वेगे चाले रणभूमीसी, गजाने शुंडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार झाला, सिद्धासी वाटे भीती, गृहे सोडून या पडती, दैत्य सहस्त्र गरजती, त्यावेळे रणभूमीसी, गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती, आवेशलय तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावरी, करी खड्गवांग धरिले, दैत्याच्या मस्तकी मारले, मल्ले वरीच्यावरी धरले, चर्म खेटके करोनिया, मल्लासुर हासी शंकरासी, बळे तुझे कळले आम्हासी, भैरवे सोडले अग्नि अस्त्रासी, दैत्यावरी अति क्रोधे, अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वत सिंधुर वर्णे होती, सागर जल तडपती, महादाहे करोनिया, अस्त्रधुमा आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात, चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करोनिया, अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळीत, वीरांचे तोपही तापत, ते काढून फेकीत, तयाचे शस्त्रभार तापले, पायाते चटके बसले, मस्तकाचे केस जळाले, त्या महावीराचे छत्रीचा मरे ध्वज जाळती, काजळी होऊन पडती, अशी अग्नि अस्त्रे केली गती, त्यावेळी रणभूमीची, अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन, मल्लासुराचे अंग तापून तडाफोड उठती, शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासुर, होऊन धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यास्त्रासी, मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षा लागले, अग्नि अस्त्रासी निवारिले, पर्जन्यधारांनी रणभूमीवरी, मेरू अग्नीत अस्त्रे तापला, पर्जन्याने विझविला, जणू वर्षा काळ पावला, ते वेळी सर्वत्र दैत्याची अस्त्रे अग्नी तापविली, त्या पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिली, जणू सारी निशस्त्रे, पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती, गण दानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो, महावीर ते घाबरले, अश्वकुंजारा आडतडले, तुरंगे आकाशी उडाले, पुढली चरणी करुणिया, मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रापली दिसती, जलमय सागरी रणभूमी, अस्त्रे सारी जरी तरती, रक्त असंख्यात बुडती, सर्वत्र वाहती, जल प्रलय ओढवला, शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडले, तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्रे जल शोषिले, ते आकाशी समुद्र पाहिले, रणे दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी, ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही सर्व फडा दंश करीती, विष सर्वत्र गाळीती, ओढून जिव्हारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र, मार्तंड भैरव आवेशला, गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भये सर्पे कंप सुटला, गेलेस पाताळी सर्पसारे, शंभू काय करिता झाला, पशुपातास्त्रे त्रिशूला मंत्रिला, मल्लासुरा ते मारिता जाहला, अति क्रोधे करोनिया, दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळा ते निवारित, चक्र नांगर फेकीत, परितो त्रिशूळ येतसे, त्रुशिले सर्व शस्त्रे झाकीला, दैत्याच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षीस्थळी आदळला, कालदंड जणू काय, दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत, मल्लासुराचे डोळे भिरभिरती, पडला दैत्य रणभूमीसी, शंभू उवाच, अहो दैत्यराजा उठशी, कान युद्ध करीसी, तू तर तोर युद्ध अससी, का पडला रणभूमीसी, मार्तंड भैरवे चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेविला, चरणस्पर्शी दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी, दैत्य चरण मस्तकी धरुणी, लोचने आनंद जळे भरुणी, उत्कंठा भक्ती करुणी, स्तविता झाला शिवशंकर, मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण, सदा ध्यावे आपण, जो स्वामींचा सेवेकरी, इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली उवाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासुर वैरता, क्षण एक सतसंगती घडता, दैत्य तोही देव बने, शिवचरणांची महती सांगतली, श्री गुरुचरित्री, शिव तेच समर्थ असती, स्वामी सेवेकरांचे सद्गुरु. सनतकुमार उवाच. सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी, मग करता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासुर उवाच. विनवितो मी भैरवी तुझसी, उद्धर करी पापकर्मासी, पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी, देवा मी उन्मत्त जाहलो, त्रिभुवना ते पिडू लागलो, त्या कर्मे पापसागरी बुडालो, शंकरा उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते, तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करिसी, चराचरा व्यापून उरलासी, शंभू तूच देवराया,
काय दैत्य वेगळे असती हे तू जानसी गिरिजापती, तुझ जगाचा अधिपती तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा शिवासी नित्यवंदन रौद्र रूपासी गौरीपती तुझ शंभूसी. नमो जगत्कर्ता शिवासी नमो कल्याणहारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकासी नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतना रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूपा असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ब्रह्मरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोध रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मद रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रिया रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्ती रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्य रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच, मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी, माग आता उत्तम वरासी. मल्लासर उवाच, नमितो मी मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी, तुझे दर्शन झाली यावरी. देवा महान प्रताप करुण, तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझा सारखा मिळाला, समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे. तुझ्या नामा आधी माझे नाम असावे, शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करिले त्या नरासी, सकळ सिद्धी द्यावी तयासी इतके करावे स्वामी या. जे तुझी भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची या मनोरथाची आरती शीघ्र पुरविजे देवराया. लक्ष्मी वसती त्यांच्या घरी, रोग नसावे त्यांच्या शरीरी. न्यावे त्याचे मोक्षद्वारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुणे तुझे करीते जे पूजन, त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होनी स्वामी या. शिव उवाच, झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तुझे वरदान. ते देईन मी तुझ मल्लासुर, तू दैत्यश्रेष्ठ. सनत्कर उवाच, रणी पडली या मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धासी. नावे दयाचे परियेसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूलधर, देवगंधर्व कुंभवीर. 5वा महाबायो असुर, हे पुत्र मल्लासुरासी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करुणी, धाविले ते महादेवावरी. भैर आवेशला मनी, शाप दिला मूर्खा लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हार याची स्तुती वाचती जे श्रोती, ते सकळ सुख पावती. सांगतेचे गुरुमाऊली, इति श्री गुरुमाऊली विरचित. प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12ोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु.
अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्हा सुखी असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे आप मंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकून संतशले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमुचे वैरी मारा नाश तयाचा कदा सदा. येथे तू जे युद्ध केले मनी मल्लासुरास वधिले आम्हाचे दुःखमुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोष पिढिले संसार सागरे बुडाले दारिद्र्य दुःख गांजले तयाचे सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयंभी स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी वनवनी सदाशिव अंगीकारी तक्षणी शक्तीसहित लिंगवदय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्ग शीर्षमासी षष्टी तिशी आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्री लिंगे प्रकट झाला धोनी. सुदिनी देवा आले यात्रेसी कलत्र पुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे अधिष्ठले मोठ्या उत्सवे केले ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावरी. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी तेथे वसतसे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येते जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भू बोलीजे रकार नामे विष्णू म्हणिजे इला नामे पृथ्वी सांगिजे नामे पयोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजेते झाले देव ऋषी करीती झाले नमस्कारासी नाना पुष्पे वाहुनी. धूपदीप दाविती नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्रे करीती मैराळ देवतेसी. कर्पूरचंदेने लाविती हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजविती कीर्तन नृत्य तेही करीती. देवासी दवना वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्रे देती ऋषीगणे तयावेळी. मोरपिसांची चामरे ढाळती षोडशोपचारे पूजिती नाना आरती करीती स्तुती करीती मल्हारीची. देव उवाच जय जयाजी देवा खड्गाधरा जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकीधरा विश्वपालक महादेवा. जय जयाजी मल्लदय सैन्यमर्दना जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना जय जयाजी मणिसूदना. जय जय दैत्य प्रेतासना जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका जय जयाजी असुरांतका. जय जयाजी प्रतापकारिका त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी कलिदोषहरा भक्तिप्रियासी. नमो करुणासागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवा अर्चिता चरणासी वागीश्वरा नमन तुझ. नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिने नमन तुझ. नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझ. नमो नील लोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खट्वांगिने नमन तुझ. नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ. नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामाराराय नमो अंधकासुर सदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ. नमो कालकाळाय नमो कृपानिधयाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगपानाय नमो जटाधराय नमो कैलासीनिवासाय कवचिने नमन तुझ. नमो कठराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृषांकाय वृषभारूढाय नमन तुझ. नमो भस्मोद्दलीय विग्रहाय नमो प्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ. नमो अनिश्चराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ. नमो हविवेशेषाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचक्त्राय नमन तुझ. नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ. नमो प्रजापतयाय नमो हिरण्यश्रेतसाय नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ. नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ. नमो गिरिनिधनाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवासाय प्राततये नमन तुझ. नमो भगवंताय नमो प्रमथानिधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ. नमो जगत्व्यापिनाय नमो जगद्गुरुवेयाय नमो वेमकेशाय महासेन जनकाय नमन तुझ. नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय
नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुझ, नमो अहिर्भुवनाय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तयेयाय अनेकात्मने नमन तुझ, नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रहाय, नमो शाश्वताय खंडपरशवे नमन तुझ, नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझ, नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय नमन तुझ, नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्ययाक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझ, नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ. देव ऋषींची स्तुती ऐकुनी आली चेतना मूर्ती लागुनी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तयापुढे. देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न जाहलो तुम्हासी, मागावे तुम उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न जाहले, तुवा विश्वाचे साकडे फेडले, सैन्यासहित मल्लासी मारले, भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वाचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहून या. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुतही व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी. तयांचे वैरी क्षय पावती, भूतपिशाच बाधू न शकती, टाकीनी राक्षसांसी न भीती, ग्रह पीडा नसे तया. जे पडती मल्लरी सप्तशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थांची लाभी प्रीती, सकळ सेवेकऱ्यांना. मल्हारी उवाच, देवऋषी हो ऐकिले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्ही मागितले ज्या वरासी, तो प्राप्त हो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो, भक्तासी सदैव साथ देतो, निर्भय अध्यास करीतो, कल्याण तयाचे हो. ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करीती. अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामी वेदविता श्री गोमाऊलीच्या ओके. इति श्री मल्हारी सप्तशती. श्रोते सदा परिसती, तया देव पावती, विनवी स्वामी सेवेकरी. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगतील सर्व सेवेकऱ्यांसाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळाचे ते कुलदैवत, तयाशी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास, माळसाकांत असे नावास, कैसे प्राप्त झाले. श्री गुरुमाऊली उवाच, खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी. देवा मल्हारीस 2 पत्नी, माळसा बानाई त्या, ऐकावी माळसाईची कथा, तुम्ही सर्व सेवेकरी. देवदानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात, तयाचे वाटप कैसे करावे. श्री विष्णूंची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली. शिवशंकर रूपे भाळिले, मोहिनीच्या मागे धावले, अति कामविवळ झाले, मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊनी शंकरासी झाली आश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरून याल, तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेट्टी वाणी नेवासास, संतान नवते तयास, सदा पूजितसे शिवास, माळसा जन्मले तयाच्या घरात. यथाकाळ उपवर झाली, शेटाजींनी लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली, माळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयाची पुसतात, तुमचा भाग्य विघाता, कोण सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगता, ती तुम्हीच भाग्य विधाते तात. 7वी वेगळी सांगत, मी ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडले जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले, म्हणे तुझं भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला, पाहुणे तयातील बालिके घोर आनंद जाहला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलविले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे माळसाकांत. बानू मल्हारीवरी झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडारी ही भाळले तिच्यावरी, बोलले तिच्या लावण्यावरी, ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. माळसेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असे करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जरूर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसवून तिला घोड्यावरी, आले नळदुर्गावरी,
गडावरी तेथे विवाह करोनी आले जेजुरी नगरी. खंडेरायासहित बानाईस पाहतीस ती सवतीस राग आला म्हाळसाईस ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून तिचं आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गांग पर्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत त्यातील शब्द देत पुढे अर्धे भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होच ती. चंद्रशापे मुरली रूपे ती कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तिचं कथा प्रालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली व्यागे आले धनगराज वळी. तयाने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुकला फुला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार मानव रूपे वागे झाले. गुरुमाऊली उवाच देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी. योग मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मा लिखित. योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसांसी भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वडपिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीची बसले जपास शोधावया योग निद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने आले त्रिपुर सुंदरीस प्रगट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी घ्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी हीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगाचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करील भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीचे बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळविला व्याघाकडून. तो फेकता श्वानावरून कृत्राचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवेकऱ्यास कथा तयाची ऐकावा. एखादा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्रे निर्माण केले. त्यातून लाख पुंगे निघाले. यवनी सेनेला तयाने पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयाची खोड मोडली. गडगड गडाखाली गेले ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला. मल्लुखान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात. असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा. अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेसे घडवावे नवीन टाकासे. न्यावे त्या सब देव भेटीसे जेजुरी गडा. विवाह ठरता घरात पूजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करीतात विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगतली सच्चिदानंदने ते लिहिली. तसेच श्री गुरु माऊली वदली लिह तसे सेवेकरी उवाच देवीचे जैसे नवरात्र तैसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाली उवाच देवीचे जसे नवरात्र तैसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पान सुपारी नाणे. तामानात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप तेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसातही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पूजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरातदळी कर्त्या पुरुषासहित सर्वांनी. तामानात तांदूळाने अष्टदल काढूनी. भंडारा त्यात भरोनी. तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामानवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करुणी तामान खाली घ्यावे. असे 3 वेळा करुणी खोबरे वाटी फोडणी. भंडारा तयास लावून जेजुरीकडे पावले चालावे. भंडारा उधळावा चौफेर. खोबरे फेकावे चहूदूर. करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुतली सहित. घरात असुत पुत्र चिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपास करिता चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकून धावत सेन लागता क्षण.
बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया। जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी। योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र। खंडोबास मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी। द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे। विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवे करास। समर्थता बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच। इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकायां ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोऽध्यायः। श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। क्षमा प्रार्थना स्तोत्र। अपराध सहस्त्रोजे होती हातून माझिया, मानोनी दास माफी मला तू शिवशंकरा। आवाहन न जानो मी न जानो विसर्जन, तेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा। मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे। शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके। मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी। अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे, ते करी माफ हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा। येळकोट येळकोट जय मल्हार, माझी पूजा करी गोड, तुष्ट हो म्हाळसाकांत। गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप एकहा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया। क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री गुरुमाऊली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। खंडोबाची आरती। पंचानन सुरभूषित निळा, खंडा मंडित दंडित दान अवलिळा। मणिमल्ला मर्दुनिया जो धूसर पिवळा, हिरे कंकणे बाशिंगे सुमनांच्या माळा। जय देव जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी। सुरवर संवर वर दे मज लागी देवा, नाना नामे गाय नाही तुमची सेवा। अगटित गुण गावया वाटत से हेवा, फणीवर शिनला तो किती नर पामर केवा। जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी। रघुवर स्मरणी शंकर हृदयी निवाला, तो हा मल्लांतक अवतार झाला। या लागी आवडे भावे वर्णिला, रामी रामदासा जीवलग भेटला। जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। येळकोट येळकोट जय मल्हार। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज